सौरभरावनी धाडस दाखवलं आणि त्यांनी हे जे काय बेकायदेशीर जो हा मुकुंद भवन ट्रस्ट आहे, त्यांनी जी हडप केलेली जमीन आहे ही बेकायदेशीर आहे. तसं त्यांनी पत्राद्वारे त्यांनी शासनाला कळवलं. त्याचप्रमाणे त्यांच्यानंतर दुसरे कलेक्टर राजेश देशमुख यांनी देखील शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. आमची गेले 6 वर्षापासूनची जी मागणी होती की आम्हाला एक हिअरिंग देण्यात यावं, मुकुंद भवनचे जे कोण असतील विकृत प्रवृत्तीचे जे काय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक असतील त्यांना देखील बोलवावं, त्यांना त्यांची बाजू मांडू द्या. आम्ही आमची बाजू मांडतो, पण मात्र आम्हाला कुठल्या प्रकारे आजपर्यंत हिअरिंग दिलं गेलं नाही. आता नुकतंच नवीन कलेक्टर साहेब आलेत, डुडी साहेब, त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ह्या लवकरात लवकर आमचं ते हिअरिंग घेणार आहेत. पण मला एक समजत नाही की जर आमच्यासारख्यांच्या बाबतीत जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्यायाची अपेक्षा करायची तरी कोणाकडनं करायची. आणि त्यामुळं शासनाने याच्यावर अशा प्रकरणात काटेकोरपणे लक्ष घातलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. आणि जर त्यांना न्यायापासून जर कोण वंचित ठेवत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. आणि याकरता कलेक्टर साहेबांची आम्ही भेट घेतली आणि भविष्यकाळात आता हिअरिंग कधी हिअरिंगची तारीख ते आम्हाला कळवून जेव्हा कळवतील त्यावेळेस जसं आमची अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तसं इतर लोकांना सुद्धा न्याय मिळेल याची मला आता खात्री वाटते. जागा किती आहे नेमकी आणि कधीपासून हे बघा, या बाबतीत मी विस्तृतपणे आपल्याशी नंतर बोलेन, कारण की याच्यात बरेचसे लोक आहेत, राजकीय दृष्ट्या स्वयंघोषित जे स्वतःला फार मोठ्या समजतात, पण ते विसरून जातात.